1 जानेवारी रोजी काही कारणानिमित्त आपण धूम्रपान विरोधी दिन साजरा केला नाही, त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांचं नियोजन आज आपण केलं आहे। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय श्री व्ही गायकवाड सर यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करावं। विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस। त्याच्याबरोबरच 1 जानेवारीला धूम्रपान आणि अंमली पदार्थ विरोधी दिन आपण साजरा करत होतो। त्या दोन्ही दिन आज आपण या ठिकाणी साजरा करतो। क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना आत्मनिर्भर बना आणि स्वावलंबी बना हा मोलाचा संदेश दिला। भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव या ठिकाणी घेणं क्रमप्राप्त आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 1831 साली सातारा जिल्ह्यातील नेवासा या गावी झाला। त्यानंतर अवघ्या 9 वर्षानंतर पूर्वी बालविवाह व्हायचे, त्या 9व्या वर्षी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि त्यानंतर 1 जानेवारी 1948 रोजी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली महिलांसाठी मुलींसाठी शाळा त्यांनी काढली आणि त्या काळामध्ये सनातन आणि धर्मांध प्रवृत्तीचा पगडा या पुरोगामी महाराष्ट्रावरती होता आणि त्यावेळी त्यांना प्रचंड समाजांच्या उद्रेकाचा सामना करावा लागला। स्त्रियांना भारतीय संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान देण्याचं काम होत होतं। चूल आणि मूल या 2 गोष्टी त्या ठिकाणी स्त्रियांना भोगवस्तू म्हणून सुद्धा त्या ठिकाणी वापरण्याचं काम त्या ठिकाणी होत होतं। अशा काळामध्ये 1841च्या काळामध्ये स्त्रियांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतला। दगड आणि चिखलांचा मारा त्यांना सहन करावा लागला, प्रचंड उद्रेकाचा सामना करावा लागला आणि त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पाया रचण्याचं काम केलं। आज आपल्या स्टेजवरती सुद्धा बऱ्याच महिला ठिकाणी पाहायला मिळतात, आपल्या स्टाफमध्ये पण महिलांचा सहभाग दिसतो। याचं कारण असं आहे की स्त्रियांनी सुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं शिकून आणि त्यांच्या दर्जाचं तोलामोलाचं त्या ठिकाणी कौशल्य संपादन करण्याचा खरंच श्रेय जे आहे ते ह्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जातं। अशा ह्या थोर समाज सुधारक क्रांतिज्योती आणि महिलांना ज्या विधवा असतील, घटस्फोटित असतील किंवा पूर्वीच्या ज्या काही रूढी आहेत, तुम्हाला माहित असेल इतिहासाचा तुम्ही मागावा घेतल्यानंतर त्या ठिकाणी सतीची प्रथा होती। नवरा मेल्यानंतर महिलांना सती जायला लागायचं म्हणजे त्या चितेवरती त्या महिलांना जिवंतपणी मरण सोसायला लागायचं, अशा प्रकारच्या प्रथा होत्या। आणि केश ओपन करणे, विधवा असेल तर केश ओपन करणे, पांढरी साडी नेसणे, अशा प्रकारच्या वाईट प्रथा होत्या, त्या सगळ्या बंद करण्याचं काम त्या थोर समाज सुधारकांनी केलेलं आहे। महात्मा ज्योतिबा फुले यांचंही त्याच तोलामोलाचं कार्य आहे। तर आजच्या या दिनी जन्मदिवस त्यांचा आपण साजरा करत आहोत। त्यांच्या कार्याची महती कुंभार मॅडम त्यांच्या व्याख्यानातून तुम्हाला सांगणारच आहेत। तर अशा या महान परमात्म्याला मी कोटी कोटी त्रिवार वंदन करतो। त्याच्यानंतर 1 जानेवारी हा अंमली पदार्थ विरोधी दिन आपण सज्जा करतो। पहा, तंबाखू व तंबाखूजन्य तत्सम पदार्थ यांची सेवन करणं हे फार घातक आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जनजागृती करणं, जसं आपण आज प्रतिज्ञा करतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ह्याच्या प्रतिज्ञा करतो, तशाच पद्धतीनं तंबाखू अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा करणं गरजेचं आहे। प्रत्येकानं स्वतः त्या ठिकाणी बंधनं घालणे गरजेचे आहे। आज जर बघितलात तर तंबाखू खाणारे विद्यार्थी कमी दिसतील, खेडेपाड्यामध्ये एखाद्या शाळेमध्ये दिसतील, पण शहरामध्ये अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे। जसं मोबाईलच्या इंटरनेटच्या जाळ्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, तशा अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये जर अडकलो तर आपली आयुष्य बर्बाद होण्यासाठी वेळ लागणार नाही, आयुष्याची अधोगती झालेली पाहायला मिळेल। काही ठिकाणी आपल्याला प्रतिष्ठितच्या माध्यमातून जर बघितले तर पान भवन उघडलेले आहेत, पान भवनाच्या माध्यमातून सर्रास ड्रगची विक्री त्या ठिकाणी केली जाते। नशिले पानांच्या माध्यमातून आज बघितलात तर हजारो तरुणाई त्याला बळी पडलेले, अगदी आता परुष सुद्धा त्या ठिकाणी लांब राहिलेले नाही। मध्यंतरी उडता पंजाब नावाचा एक चित्रपट होता, अंमली पदार्थ महाविद्यालयीन तरुण अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये सापडलेले आहेत। आता उडता पोलीस व्हायला सुद्धा फारसा वेळ लागणार नाही, कारण पोलिसांमध्ये सुद्धा या अंमली पदार्थाचा विळखा आलेला आहे। अगदी तुम्ही 2-3 वर्षाचे असाल त्यावेळी पोलीसमध्ये एका नामांकित कापड दुकानामध्ये ड्रग
विकले जायचे कोजेरीच्या कपड्यांमध्ये घालून. 15-16 वर्षापूर्वीची आणि आजची स्थिती जर बघितलात तर बरेचसे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी महाविद्यालयांमध्ये आपल्या जवळच महाविद्यालय आहे, बरेचशा गाड्यांवरून जात असताना वगैरे नशेली झिंगल्यासारखे असे डोळे वगैरे अर्धवट झापडल्यासारखे दिसलेले पाहायला मिळतात. असे बरेचसे केसेस आढळलेले आहेत. तर याच्यामुळं आपण पेपरमध्ये वाचतो, वर्तमान पेपरमध्ये शाहरुख खानचा मुलगा असेल, ट्रकच्या विळख्यामध्ये रेव पार्टी असतील, पोरशेकार अपघात घटना असतील, या घटना किंवा आपल्या खेड्यातून जाणारी महाविद्यालय उच्च शिक्षणासाठी 12वी नंतर इंजिनिअरिंगच्या अनुषंगाने असेल किंवा काही उच्च शिक्षणासाठी पुण्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा तर त्या ठिकाणी व्यसनाला बळी पडलेली मुलं या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याबद्दल याला जनजागृती करण्यासाठी तोही दिन आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत. तर या आजच्या सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून देशमाने सरही तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहेत. फारसा स्वागत प्रस्ताविकामध्ये आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शिक्षिका शिंदे मॅडम यांचं मी प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज आणि संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन त्या स्टेजवरती आलेले आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो, स्वागत करतो त्यांचं. त्याच्याबरोबरच देशमाने सरांनी अंमली पदार्थ दिनाबद्दल माहिती सांगण्यासाठी त्वरित होकार दिला, त्यांचंही संस्था प्रशालेच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. संस्कृती विभाग प्रमुख कुंभारे मॅडम याही त्या ठिकाणी हा दिन साजरा करत असताना सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल कार्याची माहिती सांगण्यासाठी आमच्या विनंतीस मान देऊन तयार झाल्या. त्यांचंही संस्था आणि प्रशालेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि मी माझे स्वागत प्रस्ताविकाचे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आज 3 जानेवारी. आज आपण भारतीय पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापक, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, ज्ञानज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी आलेलो आहोत. तुम्ही सगळ्या सावित्रीच्या लेखी पुढे बसलेला आहात. आज बालिका दिन म्हणून आपण या दिवसा साजरा करतो. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करते आणि सुरुवात करते. सरांनी आपल्या पुढे त्यांचा विषय तुम्हाला माहिती सांगितली. थोडक्यात आज आपण बघायला गेलो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वच ठिकाणी उच्च पदस्थ महिला काम करताना दिसतात. मग याच्यामध्ये हे श्रेय जर आपण बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी फक्त चूल आणि मूल एवढं स्त्रीचं कार्य होतं. उंबरठ्याबाहेर पडण्याचा त्यांना अधिकार नव्हता. हळूहळू काळ बदलला, पण शिक्षणाचं महत्त्व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपल्याला लाभलं आणि म्हणून आपण त्यांचं ऋणी आहोत. आता इथे वर्णन करताना महिलांना बाहेर आणण्यासाठी जसं त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, अनेक संकटांवर खचून न जाता मात केली आणि त्या धैर्याने पुढे उभ्या राहिला, त्यांचा थोडासा परिचय करून देणं तुम्हा सगळ्या तरुण पिढीला आवश्यक आहे. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे द्यायचे ठरवले. अवघ्या 11व्या वर्षीच जेव्हा त्यांच्यावर संसाराची जबाबदारी पडली, स्त्री शिक्षणाची नांदी तिथून पुढे सुरू झाली. पहिल्यांदा त्यांना शिकवलं गेलं, त्या शिक्षित झाल्या. ज्योतिराव फुले यांचं एकच त्यांच्या मनामध्ये होतं की घरातील स्त्री शिकली की पूर्ण घर शिकणारे. म्हणून बघा, आपल्या घराचा खांब आपल्या आईला म्हटलं जातं. ती जर व्यवस्थित असेल तर आपलं घरकुल पुढे चांगलं चालतं. आणि म्हणूनच कदाचित त्यावेळी महात्मा फुले हे सगळं जाणलं आणि त्यांच्या अखंड काव्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिसून येईल. आता ज्यावेळी सावित्रीबाई शिक्षणाला सुरुवात केली त्यावेळेचा काळ हा जर बघायला गेला तर हा अडाणी अशिक्षित काळ होता. त्यांना बराच त्रास झाला आणि मग अशा वेळी या सगळ्या संकटावर शेणाचे गोळे सहन करत, लोकांचे टोमणे जे मारले जात होते ते सहन करत त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली. पण हे सगळं जी नांदी मी तुम्हाला सांगणार आहे, थोडक्यात आता त्यांचं वर्णन, त्यांचं कार्य इथे वर्णन करते. 15 नोव्हेंबर 1891ला ज्यावेळी पहिलं चरित्र अमर जीवन प्रकाशित झालं, हे महात्मा फुले यांनी दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं श्रेय आपल्या पत्नीला दिलं. याचं कारण म्हणजे त्या दोघांची एकमेकांवर असणारं प्रेम, पतीच्या खांद्याला खांदा लावून केलेलं त्यांनी जे सामाजिक कार्य आहे, त्यांची भक्तिनिष्ठा, त्यांच्या अंगी असलेली सहनशीलता, सत्यपरायणता, सत्यशोधक सद्गुणांचा गौरवार्थ हे पुस्तक त्यांना त्यांच्याच महात्मा फुले यांनी त्यांना अर्पण केलं. आधुनिक भारताच्याच नव्हे तर देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासात परंपरा नसताना पती पत्नीने आपले सारे आयुष्य समाज सुधारण्यासाठी घालवलं अशी ही जोडी आपल्या समोर येते. आता महात्मा फुले, सावित्रीबाई फुले शिकण्यासाठी जेव्हा त्यांनी पहिलं पाऊल टाकलं आणि हीच आपल्या सार्वजनिक म्हणजे स्त्रियांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात म्हणता येईल. आधुनिक मराठी कवितेवर स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या या आपल्या सावित्रीबाई फुले सामाजिक सुधारणा चळवळीत पतीच्या खांद्याला खांदा लावून भिडून कार्य केलं. मग त्यामध्ये अनेक
चळवळींच्या त्या प्रणित्या ठरल्या, मग विधवा विवाह पुनर्विवाह असेल किंवा त्यावेळी सती जे दिलं जात होतं त्याला त्यांनी केलेला विरोध असेल, या स्त्रियांचं केशवपण असेल त्यांना केलेला विरोध असेल, आणि हे सगळं कार्य त्यांनी कोणाची तमा न बाळगता त्या पुढे आल्या. आता हे सगळं करत असताना पहिला प्रशिक्षित भारतीय शिक्षिका मुख्याध्यापिका म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. आणि मग 3 जानेवारी 1831 रोजी जन्मलेल्या सावित्रीबाई फुले या स्वतः बालविवाहाच्या ह्याच्यामध्ये त्यांचाही लवकर विवाह झाला. लवकर विवाह झाल्यामुळे मुलींवर येणारं जे काही ओझं आहे त्यांनी जाणलं आणि या सगळ्याला विरोध करायला सुरुवात केली. 1841ला जेव्हा त्यांची शिक्षणाला सुरुवात झाली, 1847ला अतिशय साध्या शाळेतून त्यांनी ही सुरुवात केली. नंतर 1848ला पुणे येथील बुधवार पेठेमध्ये आपल्याला ही शाळा आजही बघायला मिळते. भिडेवाड्यामध्ये त्या जेव्हा शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या तिथे मुलींसाठी त्यांनी शाळा सुरू केली. फक्त मुलींसाठी त्यांनी कार्य केलंय का? महिलांसाठी तर त्यांनी इतरांसाठी सुद्धा कार्य केलं. 1849ला त्यांनी प्रौढांसाठी शाळा सुरू केली की त्या काळातील समाज सुशिक्षित झाला पाहिजे, थोडासा बदल झाला पाहिजे, आणि म्हणून मुख्य कुठलं तर लोकांनी शिक्षित झालं पाहिजे. 1849 ते 50 मध्ये पुणा, सातारा, नगर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या शाळांची सुरुवात केली. शैक्षणिक कार्यासाठी पतीबरोबर त्या पुढे आल्या. मग कोणी आपल्या बरोबर येऊ दे न येऊ दे ह्या दोघांनी मात्र समाजकार्य केलं. 1854ला काव्य फुले हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झाला. 1855ला त्यांनी शेतमजुरांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. आज आपल्याला काही शहरांमध्ये ह्या रात्रशाळा दिसत आहेत की जे दिवसभर काम करतायत त्यांनी सुद्धा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाचं कार्य त्यावेळी रात्र शाळातून सुरू झालं. त्यानंतर 1884ला जेव्हा अस्पृश्य समाज ते त्यांना प्रत्येक गोष्टीपासून डावललं जात होतं, देवळामध्ये प्रवेश नव्हता, पाणी सुद्धा दिलं जात नव्हतं, अशा वेळी आपला घरचा पाण्याचा हौद यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला. 1875 ते 77ला ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी पुणे परिसरात अन्नछत्रे उघडून त्यांनी दुष्काळ निवारण केलं. अशा या आपल्या सावित्रीबाई ज्यावेळी प्लेगची साथ सगळीकडे पसरली त्यावेळी सुद्धा त्यांनी सगळ्यांना मदत केली. आपली लोक आहेत. प्लेगचा साथ हा संसर्गजन्य आजार म्हणून मानला जात होता. जसं आपल्याकडे आता कोरोना महामारी झाली तशी ही महामारी होती, कोणी कोणाला मदत करत नव्हतं, आणि अशा वेळी त्यांनी आपल्या लोकांसाठी आपलं समर्पण दिलं असं आपण म्हणूया. कारण लोकांची सेवा करता करता त्यांनाही या आजाराने ग्रासलं. आणि मग 10 मार्च 1897ला त्यांचं महानिर्वाण झालं प्लेगच्या साथीमध्ये. आपल्या सावित्रीबाई फुले यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगताना त्यांच्यासाठी काही कवितेच्या ओळी सुचत आहेत आणि म्हणावंसं वाटतंय की तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगने ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे विसावे. आज आपल्या समोर असणाऱ्या आपल्या विद्यार्थिनी यांनी त्यांचा आदर्श घ्यावा, त्यांचं आत्मचरित्र वाचावं. त्या काळामध्ये शिक्षणाची ज्योत घेऊन निघालेल्या या ज्ञानज्योती आज आपल्या पुढे आदर्श म्हणताना तुम्ही बघा की आज आपल्या राष्ट्रपती पासून कल्पना चावला असेल, सुनीता विल्यम असेल, प्रत्येक पदावर कार्यरत असणाऱ्या आपल्या सगळ्या महिला उच्चपदस्थ आपल्या भगिनी असतील, यांचा आदर्श घ्या. पुण्यामध्ये जेव्हा मेट्रो ट्रेन सुरू झाली त्यासाठी सुद्धा बघा आपली तरुण असणारी महिलाच त्या पदावर कार्यरत राहिली आणि तिचा अभिमान म्हणून तिच्याविषयी बघा सांगली जिल्ह्यातील ही होती आणि तिचा अभिमान म्हणून तिच्यावरती लेख आला होता. आज अनेक क्षेत्रामध्ये कुठलंही क्षेत्र स्त्रियांसाठी कमी नाहीये. अगदी अवघड अशी कामं सुद्धा आपल्या महिला करतायत आणि म्हणून आपल्या या प्रणिता सावित्रीबाई फुले यांना त्रिवार अभिवादन आपण सर्वांनी करायचंय. क्रांतीज्योती म्हणून अजरामर आज ती झाली आहे. आपल्या सगळ्यांना तिचा अभिमान वाटला पाहिजे. विशेष करून मुलींनी आज आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये काहीतरी करूया. आपल्यासाठी सगळ्या सोयी सुखसुविधा आपल्या पालकांनी दिल्यात. आपल्याला फार काही कष्ट करायचे नाहीये, फक्त उच्च शिक्षण घ्यायचंय, चांगल्या ठिकाणी मार्गस्थ व्हायचंय आणि आपण आपल्या आई वडिलांचं, शिक्षकांचं, समाजाचं नाव कुठेतरी वेगळ्या स्तरावर घ्यायचं आणि त्यासाठी तुम्ही कार्यरत असणं खूप महत्त्वाचं आहे. वेगळ्या आज गोष्टी आपल्या आजूबाजूला बऱ्याच घडत आहेत, पण ह्या सगळ्या बाजूला ठेवायच्या आहेत. स्त्रियांना आज उंबऱ्याबाहेर पडायला परवानगी दिली आहे आणि मग त्यासाठी सर्वांचे आभार आपण मानायचे आहेत आणि त्यासाठी आपल्या असणाऱ्या आज दैवत आपण म्हणूया की सावित्रीबाई फुले यांना आपण सर्वांनी अभिवादन करूया. एवढंच सांगून मी ते थांबते. धन्यवाद. सावित्रीबाई फुलेंच्या आपण आठवण आज जागवतोय. त्यानिमित्तानं ती आठवण जागवताना थोडंसं जरी त्यांच्याबद्दल वाचन केलं तरी खऱ्या अर्थानं त्यांची आठवण केल्यासारखं होईल. त्यांनी आपलं जवळजवळ सगळं आयुष्य स्त्रियांच्या उद्धारासाठी खर्च केलेलं आहे.
केवळ शिक्षण किंवा शाळा चालवणं हा त्यांचा हेतू नव्हता, तर स्त्रियांचा एकूणच सामाजिक उद्धार व्हावा या हेतूनं त्यांनी ज्या अनेक गोष्टी केल्या त्यापैकी एक मार्ग होता तो म्हणजे शिक्षण. केवळ मुली, तर त्यांनी त्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले जेणेकरून स्त्रियांना सामाजिक अधिकार मिळावेत, कौटुंबिक अधिकार मिळावेत, आर्थिक अधिकार मिळावेत, प्रसंगी राजकीय अधिकार त्यावेळी मिळावेत अशी भावना या पुणे दाम्पत्याची होती. साधारणतः पुणे व सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी 19 शाळा स्वतःच्या खर्चाने चालवल्या. त्याचबरोबर सुतिकागृह चालवली, अनाथाश्रम चालवलं. ज्या महिलांना घरचे सुद्धा सांभाळायला तयार नव्हते त्यांना त्यांनी सांभाळलं. त्यांची मुलं अनाथाश्रमात सांभाळली आणि त्यांना घरी जाऊन दिलं. बऱ्याच गोष्टी आता मॅडमनी थोडंसं सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर आपण 1 जानेवारीला अंमली पदार्थ विरोधी दिनही साजरा करतोय. आपल्या ग्रामीण भागामध्ये काय मुलांच्या मध्ये अजून एवढंच प्रमाण दिसत नाही, होय की नाही? मुलींच्या मध्ये सुद्धा नसावं, बरोबर आहे की नाही? का आहे? आता त्याला समजतं हे केल्यामुळे आपलं नुकसान होतंय, शारीरिक नुकसान होतंय, कौटुंबिक नुकसान होतंय, सामाजिक नुकसान होतंय, तरी सुद्धा ती गोष्ट तो थांबवू शकत नाही, त्यामध्ये बदल करू शकत नाही. त्याच्या आहारी जाणं म्हणजे व्यसन. त्यामध्ये तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन असेल, दारू सारख्या द्रव पदार्थाचं सेवन असेल, किंवा आणखी आता काय बरेच औषधं पण त्यामध्ये येत आहेत, त्या औषधांची गोळ्या घेणं असं असेल ज्यामुळे मेंदू बधीर होईल असं काहीतरी पदार्थ घेत राहणं म्हणजे व्यसन. आणि त्याचं नुकसान होते त्याची जाणीव होऊन सुद्धा आपण ती गोष्ट थांबवू शकत नाही. अशा लोकांना आपण व्यसनी म्हणतोय. त्याला समजत असते बरं काय आपण जे करतोय हे चुकीचं आहे, पण तो त्याच्या खूप आहारी गेलेले असतात आणि मग त्यांना आपण व्यसनी म्हणून होत राहतो. मग उलट त्यांना बाजूलाच करत असतो बऱ्यापैकी, तर त्याचा विचार करत नाही, असं काहीतरी होतं. एक उदाहरण सांगतो. आता साधारण बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे का, 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. संध्याकाळची 7-7:15ची वेळ होती. मी डेअरीमध्ये दूध आणायला गेलो होतो. माझा मित्रही एक आला होता दूध आणायला. नंबर घेत होते सगळे, माझ्या पुढे त्याचा नंबर होता. त्यानं दूध घेतलं किटलीमध्ये डेअरीतून, 300 मिली दूध होतं ते. मी म्हटलं अरे बाबा घरात लहान मुलं आहेत, 1 लिटरवर तर दूध घेऊन जात जा. त्यानं नेहमीचा डायलॉग आम्हाला ऐकायला मिळतं ते ऐकवला, तुला काय पगार आहे, आम्हाला काय पगार आहे काय, 1 लिटर दूध आम्हाला परवडणार आहे काय. आता असं बोलल्यावर काय आम्ही आपलं ठीक आहे बाबा घेऊन जा म्हणलं. संध्याकाळची वेळ, मी सकाळी बरोबर 6 वाजता स्टँडवर दुसऱ्या दिवशी हाही स्टँडवर पानपट्टीमध्ये लगेच त्यांनी घेतला मावा 30 रुपयेचा. त्यावेळी 30 रुपये किंमत होती, आता किती काय नाही मिळेल. मग घेतला, मी तिथं होतोच. मी म्हटलं अरे नाही लागतंय म्हणलं ते. मग म्हटलं दिवसात तू हे पुरतंय का दिवसभर म्हटलं हे मटेरियल सगळं तुला? नाही म्हटलं 3-4 वेळा तर घ्यायला लागतंय म्हणला. म्हणलं 100 रुपये झाले असते जवळजवळ. होय होतात म्हणला. म्हणलं नालाय का तुला काल दूध घे म्हणल्यावर तू माझा पगाराचा हिशोब सांगायला लागलास आणि आज तुला हे काय हे बरं परवडते म्हणलं. ते लोकांची मानसिकता कशी झाली बघा. या लोकांना जाणवत नसेल का आपल्या कुटुंबात सगळं माहित असते, पण ती लोक त्याच्या आहारी गेलेली असतात, त्यांनाच आपण व्यसनी म्हणतो. मग त्याच्यामुळं त्याचं शारीरिक नुकसान होते, वेगवेगळे आजार जडतात. आता अनेक दवाखाने त्यामुळे वेगवेगळे कॅन्सर सारख्या आजारांनी म्हणजे आधी कुठंतरी एखादा पेशंट सापडायचा, आता सर्रास सापडायला लागले. एखादं कुठंतरी दवाखाना होता कॅन्सरच्या आजारावरती, आता प्रत्येक शहरात निघायला लागले. हे सगळं तंबाखूजन्य पदार्थ असतील किंवा अंमली पदार्थ वेगवेगळे असतील त्यांच्या सेवनामुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे. कौटुंबिक नुकसान होतंय, घरच्या माणसाची मानसिकता खचते. जर घरचा कर्ता पुरुष जर याच्या आहारी गेला तर घरच्या लोकांची मानसिकता खचते. आई वडील काळजी, त्यांच्या आयुष्याचा शेवट काळजी करत जातोय. मुलांची हौस मौज तो करू शकत नाही, घरच्यांची करू शकत नाही. म्हणजे कौटुंबिक नुकसान आहे. सामाजिक नुकसान होते. एखादा मुलगा किंवा एखादा तरुण मुलगा व्यसनाच्या आहारी जाणं हे सामाजिक नुकसानच आहे. ती व्यक्ती कुठेतरी समाज उपयोगी, कुटुंबाच्या उपयोगी, देशाच्या उपयोगी आली असती, ती व्यसनाच्या आहारी जाऊन त्याचं नुकसान होते. पर्यायानं त्या बुद्धिमत्तेचं, त्याच्या शारीरिक क्षमतेचं सुद्धा नुकसान आहे, ते देशाचं पण नुकसान आहे.
एखादा इंजिनियर, एखादा डॉक्टर, एखादा शिक्षक, एखादा पायलट, एखादा मोठा राजकीय नेता व्यसनाच्या आहारी जाऊन लवकर मृत्युमुखी पडला तर ते देशाचं नुकसानच आहे ना, समाजाला पण नाही. म्हणजे असं सामाजिक नुकसान सुद्धा या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं होत असताना आपण पाहतोय. अनेक गोष्टी नाकारल्या जातात या व्यसनी लोकांच्या आयुष्यात आणि त्यासाठी आपण याच्या आहारी जाणार नाही याची आपण काळजी घ्यायची. साधारण तुम्ही आता ज्या वयाच्या टप्प्यातून जात आहात. विद्यार्थी मित्रांनो, सरांनी आपल्याला फार सुंदर मार्गदर्शन केलं की आपण या सगळ्यापासून दूर राहिलं पाहिजे. हा याचा मुख्य उद्देश आहे. कारण आज येता जाता आम्ही बघतोय आमचे इथून शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी जेव्हा ह्या विळख्यामध्ये सापडलेले दिसतात तेव्हा फार वाईट वाटतं की शिक्षणाचा उपयोग त्यांनी अशा प्रकारे केला किंवा शिकून सुद्धा आपल्याला जर आपल्या कुटुंबाची स्वतःची काळजी नसेल तर त्याला काहीच अर्थ नाहीये. कारण आपल्यावर आपलं कुटुंब अवलंबून असतं. आणि म्हणून थोडंसं आजच्या दिवसाचं धूम्रपानाचं सुद्धा आपण आपल्यामध्ये काहीतरी शपथ घेतली पाहिजे की मी स्वतःचं आयुष्य आणि माझ्यावर असणारी इतर यांचंही आयुष्य मला घडवायचंय. धन्यवाद सर. आज खरं तर आपले वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारदर्शी वितरण समारंभ झालेला आहे, पण आमच्या काही विद्यार्थ्यांनी या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये ज्याला आपण म्हणूया की 4 चांद लावले, ज्यांनी सहभाग घेतला अशा आमच्या गुणी विद्यार्थ्यांचं आज आपण पुन्हा एकदा कौतुक करणार आहोत. ज्यांनी सहभाग घेतला त्यांचं कार्यक्रमाचं नाव आणि त्यांच्या टीम मधल्यांचं श्री गायकवाड सर यांनी त्याबद्दल त्यांचे संस्था व प्रशासन यांच्यातर्फे आभार. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्या सो AR शिंदे मॅडम यांचेही आभार. धूम्रपान विरोधी दिनानिमित्त श्री AM देशमाने सर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्याबद्दल त्यांचेही आभार. सावित्रीबाई फुले व बालिका दिनानिमित्त श्रीमती विधी कुमार मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यांचेही संस्था व प्रशासन यांच्यातर्फे आभार. तसेच सुंदर एकपात्री सादर करणारी विद्यार्थिनी मधुरा बुदाने हिचेही संस्था व प्रशासन यांच्यातर्फे आभार. तसेच उपस्थित शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेही संस्था व प्रशाला यांच्यातर्फे आभार.